तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आज आपण मुद्दे सुद बोलणार आहे, कारण की आज अशी तोडफोड झाली बिग बॉसच्या घरात. आणि मित्रांनो, आज काही टॉपिक असे होते आणि काही जण असे होते की पूर्ण म्हणजे गेम अनफेअर झालेला आहे. आणि मित्रांनो, गेम असा होता की पूर्ण म्हणजे वन साइड होता, पण त्या साइडचा गेम हिसकावून घेतलेला आहे त्या लोकांनी दुसऱ्या साइडला. तर बघूया, आज आपण ह्याच व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, रोशन दादाला त्यांचं काम आठवलं यार. म्हणजे ज्यावेळेस बिग बॉसनं विचारले की आज हे गोण्या बघून तुम्हाला काय आठवतं, तर रोशन दादा इमोशनल झाले आणि बोलले की मला माझं काम आठवलं. हे एक नंबरचा डायलॉग होता आणि खरंच छान वाटलं की रोशन दादाला काम आठवलं आणि रोशन दादा विसरला नाही त्यांचं काम. हे खूप भारी वाटलं मला. आणि मेन गोष्ट मित्रांनो, सागर दादा खरंच म्हणजे खरंच कॉमेडियन आहेत, माहितीये का. कारण की सागर दादा तिथे बोलतात, अरे त्यांचा रिझल्ट बघा, रिझल्ट पहिलं सोडून द्या सगळं. हे खूप म्हणजे खूप भारी वाटलं तिथं. आणि सगळं एक नंबरचं होतं. फक्त संचालक जे होती ते एक नंबरची चुकीची होती, कारण आता ती कॅप्टन होती म्हणून त्यांना संचालक बनवलं होतं का काय बनवलं होतं ते मला माहिती नाही. पण प्राजक्ता थोडं जास्तच करत आहे. कारण की मित्रांनो, ज्यावेळेस रोशन दादा जवळ गोणी होती त्यावेळेस रोशन दादानं म्हणजे पहिल्यांदा उचलला होता. त्यावेळेस बोलली की हे गोणी ओमकारने उचलली आहे. आणि मित्रांनो, राधा काय भडकली राव. मला वाटलं नव्हतं की राधा ओमकारवर एवढं भडकू शकते. मला बिलकुलही अंदाजा नव्हता. पहिल्या राऊंडला राधाने किती भडकली ओमकारवर, एकदम खतरनाक. राधाचा खरंच राधा रूप भेटलाय बघायला मित्रांनो. आणि सोनालीचं मध्ये बोलायची गरज नाही ना. सोनालीनं बघितली नाही तर कशाला मध्ये मध्ये बोलते. पहिली गोष्ट तर ते गोणी जे होती त्यानं तेवढी शपथ खातोय तर ते खोटी खात नसेल. आणि मेन गोष्ट गोणी उचलला होता रोशन दादानीच. मेन गोष्ट पहिल्यांदा गोणी रोशन दादानीच उचलला होता. ओमकारने नंतर हिसकायचा प्रयत्न केला पण तेही गोणी घेऊ शकला नाही. मग त्या गोणीचं निर्णय कशी घेतली ह्या प्राजक्ताने की तू अर्धी अर्धी असं म्हणून त्याने ओमकारने उचलला म्हणून, हे चुकीचा होता. मला तर ते डिसिजन एक नंबरचा चुकीचा वाटला. आणि मित्रांनो यार, बिग बॉसच्या घरामध्ये हे खोटं लव्ह अँगल तयार करणार होते, माहितीये का. म्हणजे विशालला बोलली होती म्हणताना की आपण खोटं लव्ह अँगल तयार करूया आणि आपण दाखवूया पब्लिकला. हे एक नंबरचं चुकीचं होतं. आणि विशाल तर बोलतोय मी असं कधी केलंच नाही, तू माझ्याबद्दल अशी कशी स्टेटमेंट देऊ शकतेस. म्हणजे विशाल एक बरोबर होता, पण ही हिच्या पोरी लोकांना बोलली होती की मी लव्ह अँगल विशाल सोबत करणार आहे असं तसं. मित्रांनो, एखाद्या फिलिंग सोबत खेळणं हे चुकीचं आहे. आणि मला तर वाटते लव्ह अँगल फेक अँगल करूच नये. बिग बॉसच्या घरात तर काहीही करू नये असलं. आणि आता उघडं पडलं तर घाबरत आहे, माहितीये का. यार एवढं तरी तन्वी थोडं तरी विचार करायचा यार, का आपण कुणासमोर बोलतोय. डायरेक्ट रुचिताने तिचं भांडच उघडं पाडली. आता उघडं पडलं तर पूर्ण म्हणजे पूर्ण घाबरत आहे तिनं. आणि मित्रांनो, आता दुसऱ्याच्या वेळेस रेड गोण्या उचलायच्या होत्या त्यावेळेस तर रोशन दादाने 3-3 उचलल्या होत्या. बरं ठीक आहे, 3 नाही 1-1 उचलायची होती. एक दिला रोशन दादाने त्यांना, एक कोणतरी हिसकावून घेऊन गेला आणि एक ओमकारने घेतला. त्यावेळेस मला सांगा, आता ते तर रोशन दादानेच उचलला होता. त्यावेळेस प्राजक्तानं का नाही बोलली की रोशन दादाने उचललाय गोणी म्हणून. त्यावेळेस काय बोलते, जास्त साईट हे ओमकारकडे आहे. म्हणजे तिच्याकडले जे टोळीतले जे प्लेयर आहेत फक्त त्यांना सेव्ह करते, बाकी काहीच नाही. हा रोशन दादा आता की भेटले ते दादाला चावी, त्याच्यावरून वाचल सेफ होईल. पण रोशन दादा सोबत अन्याय खरंच असं का करतायत. म्हणजे तो काही बोलत नाही म्हणून असं करतायत का. पण आता पण रोशन दादा बोलायला लागलाय. आणि खरंच ज्यावेळेस राधाने बोलली ना, ती एक नंबर बोलली होती प्राजक्ताला. ते मला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही कमेंट करून सांगा. मी ते शब्द बोलणार नाही, पण प्राजक्ताला तोच शब्द बोलायला लागत होता, कारण प्राजक्ताला त्या शब्दाची गरज होती. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की ह्या चुकी खरंच रोशन दादाची होती का प्राजक्ताची होती. मित्रांनो, मला तर बिलकुलही संचालक आवडलेला नाहीये.